आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी, कसं पाहता? मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं, मुंबईमध्ये एक तरी म्हणजे एक तरी असा मोठं उद्यान झालं? आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं. 300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असा? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्चीपोटी आले. तरी उद्धव ठाकरे त्यांना गोंजारताना दिसत आहेत. 5 जुलैपासून त्यांना महत्व देताना दिसत आहेत. आजही त्यांनी राज ठाकरेंना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. असं का करतायत उद्धव ठाकरे? अरे मी म्हणून तर सांगितलं त्यांच्याबद्दल अगोदर काय काय बोललेत ते जरा बघा ना. म्हणजे एकदम 360 डिग्री असा माणूस बदलतो, काय त्याला म्हणतो आपण, रंग बदलणे. महाविकास आघाडी अबाधित आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. म्हणजे एकंदरीतच महाविकास आघाडी तुटली आहे असं म्हणणं आहे का, वाटतं का? आता हे सगळं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना, त्यांचे प्रश्न आहेत त्यांना. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की म्हणजे राजकारणामध्ये काही कायमस्वरूपी नाही, हे सूचक वक्तव्य केलं त्यांनी. या युतीबद्दल त्यांनी म्हणजे मी जे बोललो ही फक्त तत्वासाठी नाही, ही स्वार्थासाठी आहे युती. स्वार्थ संपला की वेगळे हे म्हणजे त्यांनी त्याच्यातून सूचित केलेलं आहे. आणि जेव्हा ते मिलिंद नार्वेकरांचं वक्तव्य आहे तर त्याच्यामध्ये अर्थही दडलेला असेल. नवी मुंबईबाबत नवी मुंबईच्या युतीबाबत गणेश नाईकांसोबत चर्चा झाली. म्हणजे काय म्हणतो आपण, अरे बाबा कामापुरता मामा, काम संपलं का तुम. गणेश नाईकांसोबत चर्चा झाली आहे का नवी मुंबईबाबत? साहेब गणेश नाईकांसोबत चर्चा झाली आहे नवी मुंबईच्या युतीबाबत? ठाकरे बंधू एक साथ आए हैं, कह रहे हैं कि मराठी माणूस के साथ आए हैं. बाळासाहेबांचं स्मारक का नहीं झालं 12 वर्ष. उद्धव और राज के एक होने के पीछे वोट कैलकुलेशन है क्या? कोई मुस्लिम वोट काउंसलिंग करने का कोई एटीएम है? विकास नहीं, सिर्फ वोट कैलकुलेशन. ये विकास का नहीं है, ये कुर्सी का किस्सा है, ये सत्ता का किस्सा है, ये वोट का लालच, वोट की नीति है, ये नोट की नीति है. उनको क्या चाहिए? इतने साल उन्होंने सत्ता भोगी है, क्या मुंबई के लिए किया है? ये मुंबई कर तो मुंबई के बाहर भाग गया, उसको बाहर जाना पड़ा. इसके जिम्मेदार कौन से बिल्डर हैं, वह कौन से प्रकल्प रखड़े जो प्रलंबित है. मैं जब मुख्यमंत्री बना तब हमने निर्णय लिया कि जो मुंबई के बाहर चला गया है उसको जाना पड़ा मजबूरीवश,
उनको फिर मुंबई में लाने के लिए हमने SRA रीडेवलपमेंट और क्लस्टर रीडेवलपमेंट का निर्णय लिया है। मुझे खुशी है कि रमाबाई अंबेडकर नगर 17,000 घरों का प्रकल्प शुरू हो चुका है। 160 करोड़ रुपया भाड़ा उनको मिला है और आज वो प्रकल्प शुरू हुआ। बारी बारी से 17 प्रोजेक्ट ऐसे मुंबई में होंगे और हमारे बाला साहब ठाकरे जी का जो सपना था मुंबई स्लम फ्री मुंबई करना, 40 लाख लोगों को घर देना, ये क्या किया उन्होंने इतने साल में? इसकी शुरुआत हमने की है क्योंकि बाला साहब ठाकरे जी के विचार को हम आगे बढ़ा रहे हैं। तो उन्होंने जो जो कहा है वो हम सब करेंगे, उतनी हिम्मत हमारे में है। और महायुति सरकार जो है ये लोगों के लिए है, कुर्सी के लिए नहीं है। ये सिर्फ कुर्सी है, ये सत्ता हथियाने के लिए है। ये सोने का अंडा देने वाली मुर्गी मुंबई, ये ऐसे तरीके से देखते हो। उनको क्या लेना देना नहीं, मुंबई वासियों से नहीं, मराठी मानुष के साथ नहीं। उनको सिर्फ चाहिए कुर्सी और लोग जान चुके हैं इतने सालों में कि मुंबई के लिए क्या किया है। ये एक तो काम बतावे, हम 10 काम बता दें। साढ़े 3 साल में क्या किया है हम बताते हैं क्या किया है। आपको भारतीय हाँ, जनता नहीं तो पार्टी उन्होंने को- बताया। आपको भारतीय जनता ठाण्याचं पार्टी को युतीचं बच्चा गणित चोर कहा झालेलं आहे. नवी आपको मुंबई भारतीय संदर्भात जनता काही पार्टी को युतीचं बच्चा चर्चा चोर कहा है. झाली आहे बच्चा चोर है का? आप लोग। ये राज ठाकरे ने कहा है कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना नाम नहीं लिया, लेकिन कह रहे कि आज बच्चा चोर बहुत घूम रहे हैं मुंबई में। अरे आप लोग बच्चे अपने नहीं संभाल सकते तो मुंबई क्या संभालेंगे, राज्य क्या संभालेंगे? पहले बच्चे को तो संभालो। साहेब, ठाण्यानंतर नवी मुंबईचं युतीचं गणित सुटलंय का? साहेब, नवी मुंबईच्या अभी युतीचं बच्चों की गणित बात सुटलंय किया का? तो मैं कहता हूँ मुंबईकर जो है सच्चे लोगों के साथ है।